रामकृष्ण हरी मंडळी, हर हर महादेव. तुम्हाला सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण पाहणार आहोत शिवलीला अमृतचा अध्याय 5वा मराठी कथा स्वरूपात तसेच ओवीसह. या अगोदर आपण अध्याय 1 ते 4 व अध्याय 11वा पाहिले आहेत. शिवलीला अमृतच्या अध्याय पारायणाने, श्रवणाने व पठणाने सर्व दुःख दूर होतात व भगवान शंकराची विशेष कृपा प्राप्त होते. चला तर मग भगवान शंकराला वंदन करून अध्यायाला सुरुवात करू. हर हर महादेव. अध्याय 5वा धर्मगुप्ताची कथा. सूत म्हणाले, सज्जन हो, फार पूर्वी शाल्व देशाच्या राजाने विदर्भावर स्वारी करून राजा सत्यरथाचा वध केला. ते कळताच सत्यरथाच्या गरोदर पत्नीने अरण्य गाठले. तेथे एका मुलाला जन्म देऊन ती पाणी पिण्यासाठी एका सरोवरापाशी गेली असता तेथील एका मगरीने तिचा घात केला. उमा नावाच्या एका विधवा ब्राह्मणीने या अनाथ राजपुत्राचा सांभाळ केला. त्याचे धर्मगुप्त असे नाव ठेवले. आपला मुलगा सुचिव्रत याच्याबरोबर त्यालाही प्रेमाने वाढविले. एके दिवशी ती एक चक्र नगरीत गेली असता तेथील शिवालयात यज्ञासाठी आलेल्या शांडिल्य ऋषींनी धर्मगुप्ताला पाहून हा राजकुमार असूनही भिक्षा का मागत आहे असे सांगितले. तेव्हा उमेने धर्मगुप्ताची माहिती विचारली असता शांडिल्य म्हणाले, याचा पिता विदर्भ नरेश सत्यरथ हा प्रदोष समयीची शिवपूजा सोडून युद्धास गेल्याने अल्पायुषी ठरला. याच्या मातेने सौतीला कपटाने मारले म्हणून तिने मगरीच्या रूपाने तिचा सूड घेतला. धर्मगुप्ताने पूर्वजन्मी कोणतीही शिवव्रत केले नाही म्हणून तो जन्मताच अनाथ झाला. त्यानंतर सुचिव्रत विषयी सांगताना ते म्हणाले, याने पूर्वजन्मी अन्याय मार्गाने धन मिळवले पण त्याच्याकडून शिवार्चन व दान घडले नाही म्हणून त्याला दारिद्र्यात जन्म मिळाला. तेव्हा उमा दोन्ही पुत्रासह त्यांना शरण गेली असता शांडिल्यांनी दोन्ही बालकांना शिवमंत्राचा उपदेश करून प्रदोष व्रत आचरण्यास सांगितले. ऋषीच्या आज्ञेने धर्मगुप्त व सुचिव्रत प्रदोष व्रत करीत असता 4 महिन्यांनी सुचिव्रताला नदीकाठी कोसळलेल्या दरडीमध्ये सुवर्ण मोहरांचा हंडा सापडला आणि त्यांचे दारिद्र्य सरले. काही दिवसांनी धर्मगुप्त वनात गेला असता गंधर्व राजाची कन्या अंशुमती त्यांच्यावर भाळली. आपल्या कन्येचे मनोगत जाणून गंधर्व राजाने तिचा धर्मगुप्ताशी विवाह करून दिला. त्याला अपार धन व सेना दिली. त्या सैन्यबळावर शाल्वाला मारून धर्मगुप्ताने आपल्या पित्याचे राज्य परत मिळविले. त्याने शांडिल्यांचा मोठा सन्मान केला. पुढे अनेक वर्ष राज्य करून त्याने आपला पुत्र सुदत्त याला गादीवर बसविले आणि दिव्य विमानात बसून तो अंशुमतीसह शिवलोकी गेला. श्री शिवलीला अमृत अध्याय 5वा. श्री गणेशाय नमः. सदाशिव अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याची वैखरी जो नित्य शिवार्चन करी तो उद्धरी बहुता जीवा बहुत प्रायश्चित्तांचे निर्धार शास्त्र वक्ते करीती विचार परिजय शिवनामे शुद्ध साचार कासया इतर साधने त्या नामाचा महिमा परामाभूत त्यावरी प्रदोषव्रत आचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा तुष्टी पुष्टी धृती आयुष्यवर्धन संतती संपत्ती दिव्य ज्ञान पाहिजे तीही प्रदोषव्रत पूर्ण यथा सांग करावे प्रदोषव्रत भावे आचरता या जन्मी प्रचित पाहावी तत्वता दारिद्र्य आणि महव्यता निशेष पळती षण्मासात 1 संवत्सरे होय ज्ञान 12 वर्षी महद्भाग्य पूर्ण हे जो असत्य मानिल व्यास वचन त्यासी बंधन कल्पांतवरी त्याचा गुरु लटिकाच जाण त्याची दांभिक भक्ती लटिकेच ज्ञान उमा वल्लभ चरणी ज्याचे मन त्याहुनी पावन कोणी नाही मृत्यू गंडांतरे दारुण प्रदोष व्रते जाणी निरसोन ए विषयी इतिहास जाण सूत सांगे शौनाकाधिका विदर्भ देशीचा भुभुज सत्यरथ नामे तेजपुंज सर्व धर्मरथ पराक्रमी सहज बंदीजन वर्णिती सदा बहुत दिवस राज्य करीत परी शिवभजने नाही रत त्यावरी शाल्व देशीचा नृपनाथ बळे आला चालुनिया आणिक त्याचे आप्त शोनिपाळ साह्य झाले बहुत 7 दिवस पर्यंत युद्ध अद्भुत जाहले हा ऐकला ते बहुत समरभूमीसी सत्यरथ धारार तीर्थी पावला मृत शत्रुनगरात प्रवेशले राजपत्नी गरोदर राजस पूर्ण झाले 9 मास एकलीच पायी पळता वनवास थोर अनर्थ ओढवला परम सुकुमार लावण्य हरिणी कंटक सराटे रुतती चरणी मूर्छना येऊनी पडे धरणी उठणी पाहे मागे पुढे शत्रू धरीतील अकस्मात मनोनी पुढती उठोनी पळत
किंवा ते विद्युत लता फिरत अवनीवरी वाटत असे. वस्त्रे अलंकार मंडित हिऱ्यान ऐसे दंत झळकत, जिचा मुखेदू देखता रतिकांत तन्मय होऊनी नृत्य करी. अहा कर्माची गती गहन, जिच्या अंगुष्टी न पडे सूर्यकिरण. ते गरोदर हिंडे विपिन, मृगनेत्री गजगामिनी. वने हिंडे महासती, जेवी नैषधरायाची दमयंती. की भिल्ली रूपे हेमवती, दुस्तरवनी तैसी हिंडे. कर्म नदीच्या प्रवाही जान, पडली तीस काढील कोण. असो एका वृक्षाखाली येऊन, परम व्याकुळ पडियेली. शतांची शते दासी, ओळंगती सदैव जिये पाशी. इंदुमती नाम जियसी, ते भूमीवरी लोळत. चहूकडे पाही दीनवदनी, जिव्हा मुख वाळले न मिळे पाणी. तो प्रसूत झाली तेच क्षणी, दिव्य पुत्र जन्मला. तृषेने तळमळी अत्यंत, कोण उदक देईल तेथ. बाळ टाकोनी उठत बैसत, गेली एका सरोवरा. उदकांत प्रवेशली तेच क्षणी, अंजुळी भरुनी घेतले पाणी. तव ग्राहे नेली ओढुनी, विदारुनी भक्षिली. घोर कर्माचे विद्वान, वनी एकला रडे राजनंदन. तव उमा नामक विप्रपत्नी जान, विगत धवा पातली. माता पिता बंधू पाही, तिये लागी कोणी नाही. 1 वर्षाचा पुत्र तिसही, कडिये घेऊनी आली तेथे. तो नाही केले नालछेदन, ऐसे बाळ उमा देखोन. म्हणे आहारे ऐसे पुत्ररत्न, कोणी टाकिले दुस्तरवनी. म्हणे कोण जाती कोण वर्ण, मी कैसे नेऊ उचलून. जावे जरी टाकून, वृक व्याघ्र भक्षितील की. स्तनी दाटूनी फुटला पान्ना, नेत्री ढाळीत अश्रू जीवना. बाळ पुढे घेऊन ते ललना, मुख कमळी स्तन लावी. संशय समुद्री पडली वेल्हाळ, म्हणे नेऊ की नको बाळ. तो कृपाळू पय फेन धवल, यती रूप धरुनी पातला. उमे लागी म्हणे त्रिपुरारी, बाळ नेई संशय न धरी. महद भाग्य तुझे सुंदरी, क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला. तो नासीन सांगे हे मात, समान पाळी दोघे सुत. भनंगासी परिस होय प्राप्त, तैसे तुझ जाहले. अकस्मात निधी जोडत, की चिंतामणी पुढे येऊन पडत. की मृताच्या मुखात पडे अमृत पूर्वदत्ते, ऐसे बोलेनी त्रिपुरारी. गुप्त झाला ते अवसरी, मग दोघे पुत्र घेऊन ते नारी. देश ग्रामांतरी हिंडत, ब्रह्मपुत्राचे नाम सुचिव्रत. राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त, घरोघरी भिक्षा मागत. कडिये खांदी घेऊन या, लोक पुसता उमा सांगत. माझे पोटीचे दोघे सुत, ऐसे हिंडता हिंडत. एकच चक्र नगरा पातली, घरोघरी भिक्षा मागत. तो शिवालय देखिले अकस्मात, आंतद्विज दाटले बहुत. शांडिल्य त्यात मुख्य ऋषी, शिवाराधना करीती विधियुक्त. तो उमा आली शिवालयात, क्षण एक पूजा विलोकित. तो शांडिल्य ऋषी बोलिला, अहा कर्म कैसे गहन. हा राजपुत्र हिंडे दीन होऊन, कैसे विचित्र प्राक्तन. उमा वचन ऐकती जाहली, ऋषीचे चरण उमा धरित. म्हणे याचा सांगा पूर्व वृत्तांत, त्रिकाळ ज्ञानी महासमर्थ. भूत भविष्य ज्ञान तुम्हा, याची माता पिता कोण. आहेत की पावली मरण, यावर शांडिल्य सांगे वर्तमान. याचा पिता जान सत्यरथ, तो पूर्वी होता नृपजान. प्रदोष समयी करी शिवार्चन, तो शत्रू आले चहूकडून. नगर त्याचे वेढिले, शत्रूंची गजबज ऐकून. उठिला तैसेची पूजा सांडून, तो प्रधान आला पुढे धावून. शत्रू धरोनी आणिले, त्याचा शिरच्छेद करून. पूजा पूर्ण न करिता उन्मत्तपणे, तैसाच जाऊनी करी भोजन. नाही स्मरण विषयांता, त्याकरिता या जन्मी जाण. सत्यरथ अल्पायुषी होऊन, अल्पवयात गेला मरून. म्हणून पूजन न सोडावे, याच्या मातेने सवत मारिली. ती जळी विवशी झाली, पूर्व वैरे ओढूनी नेली. क्रोधे भक्षिली विदारुनी, हा राजपुत्र धर्मगुप्त. याने काहीच केले नाही शिवव्रत, म्हणून या माता पिता रहित. अरण्यात पाडियेला, याकरिता प्रदोष काळी. अव्यग्र पूजावा इंदू मौळी, पूजन सांडूनी कदा काळी. सर्वताही न उठावे, भवानीस बैसवूनी कैलासनाथ. प्रदोष काळी पुढे नृत्य करीत, वाग्देवी विना वाजवित. वेणू पुरहुत वाजवितसे, अंबुज संभव ताल सावरी. भार्गवी गातसे मधुस्वरी, मृदुंग वाजवी मधुकैट भारी. नृत्य गती पाहुनिया,
एकशपती शिव प्राणमित्र, हस्त जोडणी उभा समोर, यक्षगण गंधर्व किन्नर, सुरासुर उभे असती, ऐसा प्रदोष काळीचा महिमा, अगोचर निगा मास मागमा, मग काय बोले उमा, मम पुत्र दरिद्री का झाला, तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत, पूर्वी घेतले दुष्ट अमित, दान केले नाही किंचित, शिवार्चनन करी कदा, परान्ने जिव्हा दग्ध यथार्थ, दुष्ट प्रतिग्रहे दग्ध हस्त, श्री अभिलाषे नेत्र दग्ध होत, मंत्रासी सामर्थ्य मग कैचे, मग उमेने पुत्र दोन्ही, घातले ऋषीचे चरणी, तेने पंचाक्षर मंत्र उपदेशुनी, प्रदोष व्रत उपदेशिले, पक्ष प्रदोष शनी प्रदोष, महिमा वर्णिला अतिविशेष, निराहार असावे त्रयोदशीस, दिवसा सत्कर्म आचरावे, 3 घटिका झाली या रजनी, प्रदोष पूजा आरंभावी, प्रीती करुणी गोमये भूमी, सारवुनी दिव्य मंडप उभारीचे, चित्र विचित्र वितात, कर्दळी स्तंभ इक्षुदंडे करुण, मंडप कीजे शोभायमान, रंगमाळा नाना परी, शुभ वस्त्रे नेसावे आपण, शुभ्र गंध सुवास सुमन, मग शिवलिंग स्थापन पूजा करावी विधियुक्त, प्राणायाम करुणी देखा, अंतर्बाह्य न्यास मातृका, दक्षिण भागी पूजावे मुरांतका, सव्य भागी अग्नितो वीरभद्र गजानन, अष्ट महासिद्धी अष्ट भैरव पूर्ण, अष्ट दिक्पाल पूजन, सप्तावरणी शिवपूजा, यथा सांग शिवध्यान, मग करावे पूजन, राजोपचारे सर्व समर्पण, करावे स्तवन शिवाचे, जय जय गौरीनाथ निर्मळ, जय जय कोटी चंद्र सुशीतळ, सचिदानंद घन अढळ, पूर्ण ब्रह्म सनातन, ऐसे प्रदोष व्रत ऐकवून, बाळ उपदिशिले दोघे जण, मग ते एकमेक करुणी, राहते झाले एक चक्री, 4 महिने पर्यंत, दोघेही आचरती प्रदोष व्रत, गुरुवचने यथार्थ, शिवपूजन करीती पै, शिवपूजा न द्यावी सर्वथा, न द्यावे प्रसाद तीर्था, शतब्रह्म हत्याचे पाप माथा, होय सांगता शांडिल्य, सर्व पापाहुनी पाप थोर, शिवपूजेचा अपहार, असो ते दोघे किशोर, सदा सादर शिवभजनी, ब्रह्मपुत्र सुचिव्रत, एकला नदी तीरी क्रीडत, दरडी ढासळता अकस्मात, द्रव्य घट सापडला, घरासी आला घेऊनी, माता संतोषली देखून, म्हणे प्रदोष व्रताचा महिमा जाण, ऐश्वर चढत चालिले, राजपुत्रास म्हणे ते समयी, अर्ध द्रव्य विभाग घेई, एरू म्हणे सहसाही, विभाग न घेई अग्रजा, या अवनीतील धन, आमुचेच आहे संपूर्ण, असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण, न विसरती कदाही, यावरी एकदा दोघे जण, गेले वनविराहा लागून, तो गंधर्व कन्या येऊन, क्रीडता दृष्टी देखिल्या, दोघे पाहती दुरुनी, परम सुंदर लावण्य खानी, सुचिव्रत म्हणे राजपुत्रा लागुनी, परदारा नयनीन पहाव्या, दर्शने हरती चित्त स्पर्शने, बळवीर्य हरित, कौटिल्य दंभ संयुक्त, महा अनर्थकारिणी, ब्रह्मसुतास तेथे ठेवूनी, राजपुत्र चालिला सुलक्षण, स्वरूप सुंदर मन्मथाहून, आकर्ण नयन कोमलांग, जवळी येऊनी पाहत, तव मुख्य नायिका विराजित, अंशुमती नामे विख्यात, गंधर्व कन्या पद्मिनी, कोद्र विन नामा गंधर्वपती, त्याची कन्या अंशुमती, पिता पुसे महिषाप्रती, हे कन्या अर्पू कोणाथे, मग बोले हिमनग जामात, धर्मगुप्त सत्यरथाचा सुत, तो माझा परमभक्त, त्यासी देई अंशुमती, हे पूर्वीचे शिववचन, असो यावरी अंशुमती पाहे दुरून, न्याहाळीत राजनंदन, वाटे पंच बाण दुसरा, शिर सिंधुत रोहिणी रमन, काय आला कलंक धुवन, तैसे राजपुत्राचे वदन, अंशुमती न्याहाळी, 32 लक्षण संयुक्त, आजानुबाहू चापरश मंडित, विशाळ वक्षस्थळ चालत, करी नायक जापरी, ऐसा तो गुणाढ्य देखुनी त्वरित, अंशुमती सखया प्रती सांगत, तुम्ही दुजा वनाप्रती जावणी समस्त, सुमने आणावी सुवासे, अवश्य म्हणून त्या ललना, जात्या झाल्या आणिक्या वना, अंशुमती एकली जाना, राजपुत्रा खुनावित, भुरू हल पल्लव पसरून, एकांती घातले आसन, वरी वृक्ष डहाळिया भेदून, भूमीवरी पसरल्या, असो तेथे बैसला येऊनी, राजपुत्र सुहास्यवदन, विशाळ भाळ आकर्ण नयन, आरक्त ओष्ठ सुकुमार, मंजुळ भाषिणी, नेत्र कटाक्ष बाणी,
विधिली ते लावण्य हरणी, मनोज मूर्छिना सावरुनी, वर्तमान पुसे तयाते, शृंगार सरोवरा तुझपासी, मी वास करीन राजहंशी, देखता तव वदन दिव्य शशी, मम मानस चकोर नृत्य करी, तव मुखाब्ज देखता आनंद, झेपावती मम नेत्र मिलिंद, की तव वचन गर्जता अबुंद, मम चित्त शिखी नृत्य करी, कवी गुरुहुनी तेज विशाळ, आत्मकंठीची काढिली मुक्ता फळमाळ, कंठी सुदली तत्काळ, चरणी भाळ ठेवित, म्हणे मी काया वाचा मने करुणी, तुझी ललना झाले पूर्ण, यावरी धर्मगुप्त वचन, काय बोलता झाला मी जनकजननी विरहित, राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत, तव पित्यासी कळता मात, घडे कैसे वरानने, यावरी म्हणे अंशुमती, 3 दिवसा येईन या स्थळाप्रती, तुम्ही यावे शीघ्रगती, लग्ना सिद्धी साधवया, ऐसे बोलून ते चातुर्य राशी, वेगे आली पितयापाशी, झाले वर्तमान सांगे त्यासी, तो परम मानसी संतोषला, राजपुत्र गेला परतुनी, बंधू प्रती सांगे सर्व वर्तमान, शांडिल्य गुरुचे वचन स्मरून, म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा, गुरुचरणी त्याचे मन, त्यासी ऐश्वर्यासी काय न्यून, काळ मृत्यू भयापासून, सर्वदा रक्षी देशिक तो, यावरी ते दोघे बंधू येऊन, मातेसी सांगती वर्तमान, एरी म्हणे धन्य धन्य शिवभजन, फळ देत चालिले, यावरी 3रे दिवशी, दोघेही गेले त्या वनासी, गंधर्वराज सहपरिवारेसी, सर्व सामग्री घेऊन आला, दृष्टी देखता जामात, गंधर्व आनंद समुद्री पोहत, छत्रसेना सुखासन त्वरित, धाडुनी उमा आणविली, यावरी यथा सांग लग्न, 4 दिवस झाले पूर्ण, काही एक पदार्थ न्यून, पडिला नाही ते दवा, स्वर्गीच्या दिव्य वस्तू अमोलिक, सतेज विहिनीस देत गंधर्वराज, लक्षरथ 10,000 गज, तेज पुंज 1,00,000 वाजी, 1,00,000 दासदासी, अक्षय कोश रत्नराशी, अक्षय भाते देत भक्षक्तीसी, दिव्य चाप बहुसाल, अपार सेना सांगे देत, एक सेनापती गंधर्व बळीवंत, उमा दोघा पुत्रा समवेत, मान देऊनी बोळविली, सुखासनारूढ अंशुमती, पती सवे चाललेली शीघ्रगती, कनक कवेत्र पाणी पुढे, धावती वाहना सवे जियेच्या, चतुर्विध वाद्यांचे गजर, चतुरंग चालीला दळभार, येऊनी वेडिले विदर्भ नगर, सत्यरथ पितयाचे, नगर दुर्गा वरुणी अपार, उल्लाट यंत्रांचा होत भडीमार, परिगंधर्वाचे बळफार, घेतले नगर शनार्धे, जेने पूर्वी पिता मारिला जाण, त्याचे नाम दुर्मर्शन, तो जिताची धरुणी जाण, आपला करुणी सोडिला, देशोदेशीचे प्रजाजन, धावती करभार घेऊन, उत्तम मुहूर्त पाहुनी, सिंहासनारूढ जाहला, माता उमा बंधू सुचिव्रत, त्या समवेत राज्य करीत, 10,000 वर्षेपर्यंत यशवंत राज्य केले, शांडिल्य गुरु आणून, शतपद्म अर्पिले धन, रत्नाभिषेक करुणी अलंकार वस्त्रे दिदली, दुर्भिक्ष जलघोष अवर्षण, आदी व्याधी वैधव्य मरण, दुःख शोक कलह विघ्न, राज्यातून पळाली, प्रजा भूदेव दायाद देसी, रायासी आशीर्वाद, कोणासही नाही खेद, सदा आनंद घरोघरी, ऐसा अंशुमती समवेत, धर्मगुप्त राज्य करीत, योग्य राज्य सुचिव्रताचे देत, पारिपत्य सर्व करी, ऐसे 10,000 वर्षे राज्य करुणी, सुदत्त पुत्रासी राज्य देऊनी, चिंतिता मनी उमावधन चरण, दिव्य विमान धाडिले, दिव्य देह पावनी नृपती, माता बंधू समवेत अंशुमती, शिव विमानी बैसती, करीत स्तुती शिवाची, कैलास पदासी जाऊन, जगत माता शिव विलोकून, जय जयकार करून, लोटांगणे घालिती, दीनबंधू जगन्नाथ, पतित पावन कृपावंत, हृदयी धरून समस्त, अक्षयपदी स्थापिली, धर्मगुप्ताचे आख्यान, करीती जे श्रवण पठन, लेख रक्षण अनुमोदन, तरी पंचवदन रक्षितया, सकळ पापांचा होय क्षय, जेथे जाय तेथे विजय, धनधान्य वृद्धी होय, ऋण जाय निरसोनी, प्रदोष महिमा अद्भुत, जे आचरती ऐकुनी ग्रंथ, तेथे कैसे दारिद्र्य मृत, सत्य सत्य त्रिवाचा, ज्याच्या घरी शिवलीलामृत ग्रंथ, ज्याची शिवपाठी राखीत, सदा हिंडे उमाकांत, अंती शिवपद प्राप्त तया, हा ग्रंथ आम्र वृक्ष सुरस, पद्मरचना फळे आली पाडास, कुतर्कवादी जे वायस, मुखरोग त्यास नावडे, जय जय ब्रह्मा नंदा विरूपाक्षा,
श्रीधर वदना सर्व साक्षा दुष्टकर्म मोचका कर्माध्यक्ष नयेसी लक्षा निगमा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड पंचम अध्याय गोडहा श्री साम सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आमचे चॅनल हे धार्मिक YouTube चॅनल आहे. तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. हर हर महादेव.